नमस्कार, स्वागत है आपका एम न्यूज में। डॉक्टर रॉबिन काकड़े द्वारा लिखित पुस्तक रिपेंटेंस एंड कन्फेशन टू कैथारसिस का विमोचन मुंबई के प्रेस क्लब में धूमधाम से संपन्न हुआ। इसका समारंभ प्रमुख अतिथि ऑफ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया के रेव सैमसन वलीद तथा राज्य के आरोग्य मंत्री के विशेष सेवा अधिकारी यानी ओएसडी हेल्थ मिनिस्टर विजय बोरसे, मुस्लिम सत्यशोधक मंडल तथा राष्ट्रीय एकात्मता मंडल के संयोजक डॉक्टर शमसुद्दीन तंबोली और प्रसिद्ध उर्दू लेखक अब्दुल अजीज अब्बास चौगुले आदि थे। पुस्तक के प्रकाशक डॉक्टर विशाख दत्त पाटिल ने इस अवसर पर लोगों से बातचीत करते हुए पुस्तक की उत्तमता और उसके विषय को लेकर विस्तृत जानकारी दी। देखिए रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। त्याची दारू पिण्याची सवय सोडवायची होती म्हणून तो त्यावेळेसचा सर्वात प्रख्यात जो सायकियाट्रिस्ट होता कार्ल युंग यांच्याकडे गेला। एक वर्ष त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि ती ट्रीटमेंट काही यशस्वी झाली नाही आणि कार्ल युंग त्यांना म्हणाला, अरे बाबा तुझं एक असं धार्मिक परिवर्तन व्हायला हवं, ते जर झालं तरच तू काही बरा होशील। तो परत अमेरिकेला गेला, पुन्हा दारू प्यायला लागला आणि पुन्हा त्याचे जे दोन मित्र होते बॉब विल्सन आणि बिल स्मिथ, या दोघांनी त्याला हा दारू सोडवण्यासाठी इतर दारू पिणाऱ्या लोकांशी त्याची भेट घालून दिली आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जन्म झाला। तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये पहिला काय करावं लागतं की पहिला तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतं की हो मी दारू पितो, मग तुम्हाला त्याचा पश्चाताप करावा लागतो आणि मग तुम्हाला कन्फेस करावं लागतं। तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग्स मध्ये तो जो व्यक्ती असतो तो परत कन्फेस करतो की मी दारू पित होतो, मग मी माझ्या बायकोला मारलं, मग मी हे केलं, मग मी ते केलं आणि त्यामुळे त्या कन्फेशनमुळे त्याचं कॅथार्सिस होतं। आणि मी आज सगळेजण धर्मावर बोलले, मी माझ्या प्रोफेशनच्या नुसार मेडिसिनवर बोलतो आणि त्यामुळे मला या पुस्तकाचं प्रकाशन करावं असं वाटतं। सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक रॉबर्ट हॅझर्ड अँड these people who have inspired me to help Dr. Kakade bring this message to the world। म्हणजे हे पुस्तक जसं शमसुद्दीन सर म्हणाले, डॉक्टर शमसुद्दीन तांबोली सर म्हणाले की हे पुस्तक मराठीत पण यावं, तर ह्या पुस्तकाचा प्रॅक्टिकल उपयोग व्हावा आणि लोक जे हे करतायत हा जो प्रॉब्लेम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आहे, दारू पिण्यामुळे, व्यसनामुळे किंवा शत्रुतेमुळे काय जे असेल, तर त्याची पहिला त्यांना जाणीव व्हावी, मग पश्चाताप व्हावा आणि मग त्यांनी त्याची कबुली द्यावी आणि त्यामुळे त्यांचं परिवर्तन व्हावं। यासाठी जर ह्या पुस्तकाचा खालीचा वाटा जरी झाला तरी मला वाटतं की माझं काम सार्थक झालंय। त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो। रेव्हरंड सॅमसन, आपलं व्यक्तिमत्व खरंच खूप भारदस्त आहे। तुम्ही तुमचं कॅसेट वगैरे न घालता सुद्धा जेव्हा इथे वावरत होता तेव्हा सुद्धा आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रभावित करण्यासारखंच आहे। त्यामुळे तुम्ही इथे आलात, तुम्ही आणि सगळ्यांच्या वतीने प्रार्थना हे केलीत आणि हा जो समारंभ आहे तो पावन केला, त्यासाठी पहिल्यांदा तुमचे आभार आणि निश्चितपणे बेंजामिन सरांचे पण आभार। त्यांनी अतिशय लोकांना काटेकोरपणे सांगितलं की वेळ कमी त्यामुळे त्यांचेही आभार। बोरसे सरांचे आभार, खरोखरच तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि तुम्ही खरोखरच या महत्वाच्या याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही या कामासाठी वेळ काढलात, त्याच्यासाठी आभार। आणि चौगुले सरांचा पण आभार, आप यहाँ आए और आपने इतने अच्छे तरीके से आपने तौबा के बारे में बताया, ये वाकई काबिल तारीफ है और हमको बहुत कुछ सीखने को मिला उसके लिए, तो उसके लिए आपका शुक्रिया। डॉक्टर शमसुद्दीन तांबोली यांचं म्हणजे मला ते जेव्हा बोलत होते
तेव्हा बऱ्याच लोकांनी विचारलं मला की हे कोण आहेत, हे प्राध्यापक आहेत का काय, तर त्यामुळे त्यांचा थोडासा अल्पपरिचय करतो. तर ते मुस्लिम सत्य शोधक समाज जो अमित दलवाई यांनी स्थापन केला होता, तर त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि ते जसं त्यांनी सांगितलं ते भाषा सल्लागार समितीवर पण आहेत आणि ते इस्लामिक संशोधन केंद्राचे पूर्व सचिव आहेत. त्यांनी मुस्लिम सत्यशोधक पत्रिका हे मासिक पण ते चालवतात आणि बरीच त्यांची कार्य आहेत. म्हणजे त्यांचा जर रेझ्युमे वाचायला गेलं, बरीच पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. तर त्यांनी इथे येऊन त्यांनी इतकं लोकांचं ज्ञानपरिवर्तन केलं आणि लोकांना इतक्या चांगल्या शब्दात सांगितलं की आजची परिस्थिती काय आहे आणि ह्याचा संबंध कसा या पुस्तकाशी लावावा. तर त्यामुळे निश्चितपणे आमच्या आयुष्यात एक वेगळा प्रकाश पडला. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि निश्चितपणे बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज हिज कंपॅनियन. त्यामुळे रेखाताईंचे सुद्धा आभार हे मानावे. मी ज्या वेळेस काकडे सरांना भेटायला यायचो त्यावेळेस मला जेवल्याशिवाय मला जाऊन देत नव्हत्या त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा खरंच आभार. मला काही लोकांचे आभार मानायचे जे इथे नाहीये. श्री महेंद्रभाई शहा सुपर प्रिंट्सचे आणि श्री विद्याधर जाधव जे गुरुकृपाचे मालक आहेत, यांनी मनापासून जे पुस्तकाच्या हस्तलिखिताचे अनेक प्रती काढल्या. आणि केवल जितेंद्र शहा कलाकृतीचे आणि मिस सी.डी. दांडेकर ज्या टायपिस्ट आहेत, त्यांनी सुद्धा पुस्तकाचे टायपिंग आणि फॉर्मॅटिंग केले. तर त्यासाठी सुद्धा आम्ही ऋणी आहोत. काकडे सरांचे पुत्र लॉरेल इथे कुठे आहेत माहिती नाही, पण ते पण सतत माझ्याबरोबर फॉलोअप करत राहायचे, मला पुश करत राहायचे. कारण का माझ्या पण माझी इतर कामं असतात, पण ते मला नेहमी रिमाइंड करत राहायचे की हे करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. म्हणून त्यासाठी त्यांचे सुद्धा आभार. आणि तुम्ही सर्व इथे आलात आणि इतका चांगला प्रतिसाद दिलात म्हणून तुमच्या सर्वांचे आभार. आणि मी माझे 4 शब्द बोलतो. थँक्यू.